नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये। नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। शक्यतो माझे सगळेच व्हिडिओज बघा तुम्ही। तर आज आपण बनवणार आहोत एक आठवड्याचं मी दही साई साठवलेली आहे। तर आता आपण हिवाळ्यात कशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीत कसं दही तूप काढायचं आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया। इथे बघू शकता तर मी पूर्ण साई काढून घेतलेली आहे पातेल्यात। असं खोलगट पातेल्यातच काढून घ्यायची। फक्त आपल्याला थोडंसं घोटायचं आहे, आपण कसं रवीने घोटतो त्या पद्धतीनेच आपल्याला असं फक्त पळीच्या साह्याने घोटायचं। अगदी कमी वेळात होणार असं। फ्रीजमध्ये जर ठेवलं असेल तुम्ही साई वगैरे साठवून तर काय करायचं, नेहमी अगोदर 1-1.5 तास आधीच काढून ठेवायचं, म्हणजे रूम टेम्परेचरला बरोबर आहे या वातावरणात आपलं सेट होतं। तर अशा पद्धतीने फक्त 5 मिनिटं पूर्णपणे असं घोटून घ्यायचं आहे आपल्याला छानसं। घोटल्यामुळं काय होतं, फक्त अगदी कमी वेळेत मिक्सरला लावायची गरज नाही, अजिबात काही नाही, भांडी खराब होणार नाहीत, काही नाहीत आपली। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे कसं झाले बघा, एक टेक्स्चर कसं झाले बघा। फक्त 5 मिनिटं आपल्याला याला फक्त हलवून घ्यायचं एकदा, फक्त असं पूर्णपणे ह्याचं आपण हे कसं करतो मऊसूद असं नाही का, कुठलीही प्रोसेस करताना असे छानसं असं करून घ्यायचं। आपल्या पुरण जसं आपण हे करतो ना त्या पद्धतीनेच हे करायचं आहे आपल्याला। पुरण आपण जसं परततो ना त्या पद्धतीत आपल्याला अशी प्रोसेस करायची, जेणेकरून व्यवस्थित तूप आपलं निघेल त्यातून पूर्णपणे व्यवस्थित, अगदी काही राहणार नाही त्याच्यात। अशा पद्धतीने आपलं बघू शकता असं छानसं झालेलं आहे। आता हे आपलं तयार आहे। तर आता आपण एक थंड पाणी, एकदम थंड फ्रीजचं पाणी ना ते घालूयात आपण ह्याच्यात। अशा पद्धतीने आपण फक्त हलवून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी काही घेण्याची गरज नाही आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने आपण हलवून घ्यायचं आहे, टोटली असं व्हायला पाहिजे आपलं। तर आता आपण हे पुरण यंत्राच्या ह्याच्यातच गाळून घेऊया, म्हणजे जे वरती राहील ते परफेक्ट आपलं तयार होईल। लोणी पटकन निघून जाईल आपलं हे लोणी। आपण अशा पद्धतीने काढून घेऊयात। अशा पद्धतीने आपलं तूप तयार झालेलं आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही। अगदी असं वाटलं होतं की तूप निघतंय, म्हणजे नाही निघतंय का नाही, कारण आहे ना असं साय कोरडी होती त्याच्यामुळं शक्यता कमीच होती तूप व्यवस्थित निघेल म्हणून। पण कधीही घाबरू नका, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं छानसं तूप किती झालं तयार बघा, भरपूर एकदम। आता मी गॅस बंद केलेला आहे। पूर्ण कोरडी साय असल्यामुळे मला असं वाटलंच नव्हतं की तूप निघेल म्हणून, पण असं पूर्ण झालं पाहिजे। आपण ज्यावेळेस तूप कडवतो ना त्यावेळेस असं एकदम पांढरं काढायचं नाहीये, असं काढायचं तूप। अशा पद्धतीने आपलं तूप बघू शकता, कारण कोरडी साय असले ना की तूप अजिबात निघत नाही। तर मला जरा शक्यता कमी होती म्हणून मी मधली प्रोसेस अजिबात दाखवली नाही तुम्हाला। मी ते टेन्शन आलं होतं की तूप निघतंय का नाही, पण हे बघा अजिबात घाबरण्याची गरज नाही, तूप निघतं। अशा पद्धतीने आपलं तूप तयार झालेलं आहे। आता आपलं तूप थंड झालेलं आहे, तर आता आपण त्याला गाळून घेऊयात। इथे मी पुरणाची चाळण घेतली, खाली भांडं घेतलेलं आहे। अशा पद्धतीने तर आपल्याला गाळून घ्यायचे पूर्ण। तूप कडवताना पूर्णपणे त्याला अशा पद्धतीतच कडवायचं, कारण कच्चं राहिलं ना जरा थोडंसं वास येतो। मग हे पूर्णपणे असलं आपलं तयार झालेलं आहे। आणि गाळणी जर घेतली तर गाळणीतनं काय होतं, व्यवस्थित असं इकडे तिकडे होतं, मग सांडलं जातं। त्याच्यामुळे मोठ्या भांड्याचा वापर करायचा। तूप आपण ज्यावेळेस हे करतो गाळतो त्यावेळेस असं प्रेस फक्त करायचं, जेणेकरून जे उरलेलं जे तूप आहे ते त्यातून बाहेर पडेल।
अशा पद्धतीनं पूर्ण आता आपलं तयार झाले. आता हे पूर्णपणे असं निथळलं गेलं, बघू शकता तुम्ही. तर एवढं असं आपलं पावशेर दीड पावशेर आपलं तूप झालेलं आहे तयार. जवळजवळ पावशेर दीड पावशेर तूप आहे. तर अशा प्रकारे आता तुम्ही तूप काढून घ्या. एकदम सोपी अशी पद्धत आहे. तर आता आपण त्याला एका काचेच्या भांड्यात काढून घेऊया. आता इथे मी काचेचे भांडे घेतले, बरणी घेतले. ते कडक उन्हात मी सुकायला ठेवलं होतं, जेणेकरून त्यात अजिबात पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे. कारण आहे ना, खराब होऊ शकतं. त्याच्यामुळं कधीही काचेची बरण्या कधी स्वच्छ करून घ्यायचे. तर मगाशी तुम्ही मगाशी पाहिलंच असेल की पातेल्यात कशा पद्धतीने आपलं ज्यावेळेस मी ते घोटलं त्यावेळेस कशी क्रिया होते. तर अजिबात लोण्याचा गोळा निघत नव्हता. तर अजिबात म्हणजे नाही का, आपण घाबरतो त्यावेळेस, तर अजिबात घाबरायचं नाही. तर ही एक नवीन शिकवण असते आपल्यासाठी, एक धडा असतो. किंवा नाहीतर एखादं आपण काय केलं असतं ते फेकून दिलं असतं, तसं नाही करायचं. कधी पण करताना अजिबात घाबरायचं नाही. फक्त मंद गॅसवर पातेलं ठेवायचं आणि उकळून द्यायचं ते पाणी पण त्यात होतं माझं. कारण पूर्णपणे कोरडं असल्यामुळं असा लोण्याचा गोळा झालेला नाही, नुसती साई काढली होती मी. ती एक महत्त्वाची टीप आहे तुमच्यासाठी. थोडंसं दूध आपण ज्यावेळेस साई जमा करतो त्यावेळेस आहे ना, थोडंसं दूध ठेवायचं आणि थोडंसं दह्याचं 1 चमचा दही आपण टाकून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून पूर्णपणे असं सॉफ्ट म्हणतो ना, सॉफ्ट असं आपलं दही झालं पाहिजे. माझं जे होतं ते एकदम कोरडं होतं. त्याच्यामुळे हे असं म्हणजे नाही का, आपण प्रत्येक महिलांच्याकडून अशा बाबतीत म्हणजे घडतंच की अशा चुका होतात. तर अजिबात घाबरायचं नाही. ह्या वेळेस आपण अशा वेळेस सिच्युएशनला घाबरतो की आता याचं काय करायचं, नाही का. तर एक आपल्यासाठी धडा असतो तो. तर आता असं प्रकारे बघू शकता तुम्ही कसं झालं आपलं. एकदम छान असं तयार झालेलं आहे. म्हणजे पूर्ण प्रोसेस त्याची झालेली आहे तुपाची. की अजिबात आपलं हे तूप कितीही दिवस ठेवलं तरी खराब होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा. कसं वाटलं आपल्या थंडीच्या दिवसातलं काढलेलं तूप. तर अगदी पूर्ण प्रोसेसमध्ये मी हे तूप काढलेलं आहे. अगदी त्याला कच्चं वगैरे ठेवलेलं नाही तूप. एकदम बघू शकता ह्याचा रंग कसा आहे. तर अशी मलाई आपल्याला जमा करायची. थोडंसं दूध ठेवायचं आहे, कोरडी अजिबात ठेवायची नाही. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.